विश्वास है हर मुश्किल से जीवन तुमने दिया है किसी की बुराई करे इस दुनिया के दुखों से बचाओगे तुम इस दुनिया के दुखों से हर मुश्किल से निभाता है संभालोगे तुम I think this. महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र माझा भीती नामा तुझी मुली आसमानाच्या सुलतानीला देवी दिवा सह्याद्रीचा सिंहगर्जक शिवशंभू राजा गरी गरीतून नागगुंज विविध देवे Again hand the pure one. Get ready for the preamble and start the preamble. Today's assembly conducted by February 2026. Today's day, Monday. Thank you. Today's news presented by Balaji. शुभ सकाळ मित्रांनो, माझे नाव वेदिका शंकर आठवडे. मी आज तुमच्या समोर तानाजी मालुसरेचा पवाडा सादर करणार आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की अहो राजे हो जिरा राज राजीजी, अहो राजे हो जिरा राज राजीजी, अहो राजे हो जिरा राज राजीजी. स्वराज्याचे बांधू तोरण संधी पाहुणा कोंढाणा किल्ला घ्यावा ताब्यात. अष्टमी मुहूर्त ठेव ध्यानात जिजाबाई बसल्या राजगडास जी 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 जी. अहो राजे हो जिरा राज राजीजी, अहो राजे हो जिरा राज राजीजी. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुलांकडे असणे बरे नाही, ती आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, निमंत्रण दिले सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला. शेलार मामा होते संगतीला, एवढ्या तानाजी मालुसरेकडून रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन एक दूत महाराजांकडे आला आणि तेव्हा परतीचा निरोप पाठविला तानाजीला. तुम्ही लागा लगी
लढाय घाईला अहो राजे हो जिरा राज रहा जीजी अहो राजे हो जिरा राज रहा जीजी तानाजी मावशीला ही कळत असते काय म्हणतात आम्ही लग्नात गरबा म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाने लढायला जायचं हे कदापि शक्य नाही तानाजीनी मनी बघा केले दिले वचन आधी लग्न कोंढाण्याचे नंतरच लग्न रायबाचे घ्यावे एवढे ऐकून आमचे जी 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 प्रणाम केला राजाला तानाजी वीर बघा चालला कमरेला बांधला शेलाटाच मारली घोड्याची जिरह जी 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 मारली बघा घोड्याची जिरह जी 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 कोंढण्याची उंच शिखर राणी किरकिर मोठी अवघड गडावर जावे तरी कसे टाकावे कुणीकडून फासे एवढ्यात तानाजीने आपले पेठाऱ्यातून घोरपड बाहेर काढले आता घोरपडीचं नाव काय माहिती यशवंती घोरपड बांधली दोरीला यशवंती कुंकू वाहत तुला यावे आमच्या मदतीला गड येईल आमच्या हाताला वचन दिलो आम्ही राजाला सर्व मावळे चढले वरतीला जागे होते स्वाभिमान्याला असे करून चढले कोंढाणा जिरह जी 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 चढले कोंढाणा जिरह जी 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 त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान नावाचा एक राजपूत होता ए उदयभान्या कोण तानाजी हा तुझा बाप तानाजी अरे तू ते काय करतो शिवसेनेत दिली असेल मुजरा कर तुला किल्लेदार करतील चल हा मुजरा करणारी जात मराठीची नाही मी एक वेळ मोडेल पण वाकणार नाही मला ताट करा ठेवायचे दोनच माणसांनी शिकवले एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे तानाजीनी वार बघा केला उदयभान बघा चवताळला उदयभानाने पलट वार केला तानाजीच्या तोंडला ढाळीला कमरेचा काढून शेल्यावर घेतली वाऱ्याला उदयभानाच्या एका वाऱ्याला तानाजीचा हात उडविला इंच इंच जखमा अंगाला रक्ताने वीर न्हालेला रक्ताच्या थरड्यात तानाजीला बघून शेलार मामा उदयभानावर धावत आले मामाने मारली उंठाला रक्तबोट लागले तलवारीला छातीवर मामा बसलेला दातांना फोडलं नरडीला सप्पा सप्पा करती वाऱ्याला उभा चिरला उदयभाण्याचा जिरह जी उदयभाण्याचा जिरह जी 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 धन्यवाद एक मिनिट पीटी करने के लिए सभी बच्चों को तैयार होना है तैयार हो 1 स्टूडेंट्स 8 7 6 5 वापस स्टार्ट कर रहे हैं हाथ साइड में 1 अरे सर पे 3 4 5 थर्ड पीटी करना है 5 6 5 4 1 1 2 3 4 1 2 3 पीटी चेक नीचे पिंड
परफॉर्मन्स टेस्ट म्हणजे याला आपण कोणत्या पण टेस्ट मध्ये चेंज करू शकतो. फक्त आपल्याला प्रेझेंट टेस्ट मध्ये कोणते वर्ग देतील. सूर्यलोकाला चिमण्या उडाल्या, सगळ्यांची अंघोळ झाल्या, हवा सुटली आहे गारगार, अंघोळीची पाणी केले गरम आणि काय थंडीपासून फूड आयटम्स such as oatmeal, rice, wheat आपल्याला कार्य करण्यात मदत करते. फूड आयटम्स such as oatmeal, rice, wheat बाकीचे
घेऊन जावा बघा. हळूचित का विद्यार्थी बघा आवरायची. थांबले सर तुमचा पिरियड नाही का? व्हिडिओ करायचा ना.
स्वयंशासन दिन व तसेच मराठीत निरोप समारंभ का निरोप म्हणू शकतो. मग काय शब्द वापरायला पाहिजे? सदिच्छा. शाळेचा शेवटचा टप्पा, तुमच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा बोलायचं नाही, आपापसात बोलायचं, व्यवस्थित सरळ बसा. हेडफोन काढताना आपण आयुष्यात एवढे वर्ष हसत काढले, काही हरकत नाही, हे वयच असतं असं. आम्ही त्याच्यातूनच गेलो. पण एवढ्या शिक्षकांची मस्करी, एकमेकांच्या आईवडिलांवर तुमचं थोडं साथ नव्हतं. इथून पुढलं आयुष्य तुमचं व्यवस्थित यशाने भरभरून तुमच्या मेहनतीने आणि यशाने तुमचं आयुष्य
कुछ नहीं जाता आपको लॉस। उसके बाद लास्ट रेस्पेक्ट एवरीवन। देखो यहाँ तक आए हो आपके माँ बाप की वजह से, आप मेच्योर हो, दुनिया बदल चुकी है। डॉक्टर से ज्यादा तो अभी वड़ा पाव वाला, चाय में पानीपुरी वाला कमा रहा है। वड़ा पाव वाले तो मछली लेके घूम रही है। तो लाइफ को उतना भी मत सीरियस ले लो, बैलेंस रखना चाहिए। समझ में आया? समझ में आया? ओके, अब सब मिलके इतने दिन से मैम आपको 1000 बार बोल रहे थे कि अच्छा रहना है, अच्छा रहना। सब लोग मैं आपको मार भी खाया, तो नहीं मारा तो एंजॉय किया। एक बार सब मिल के अच्छे से मैम को हो, हमारे स्टाफ को हो, दिल से एक बार जोर से थैंक यू। टीचर्स को बोलना है। उत्कृष्ट असं शिकवणी होती वर्गामध्ये. ही प्रस्तावना, फलक लेखन, आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. तर शिक्षकांना या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला एकदा टाळ्या वाजवायच्या. सेवक सेवक जबाबदारी घेतलेले विद्यार्थी कोण होते? आणि हलकरे या विद्यार्थ्यांनी जे वॉचमॅनचं काम होतं, आपण कुठल्याही कामाला एवढं कमी लिहितो. हसण्यामध्ये जाऊ नका, सगळ्यांपेक्षा पुढे हा विद्यार्थी. आम्ही एवढा प्रश्नांचा भडीमार करू नये का मध्ये तुला कोणतं पद आवडेल जास्त, तर त्याने सेवक या पदाला सर्वात प्राधान्य दिलं. आणि कोणतंही काम करत असताना छोटं किंवा मोठं, आज विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याची वेळ होती 8:40. मानवासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. आज 10वीचा लास्टचा दिवस म्हणून सगळे म्हणतात, पण सांडू सर आम्हाला दररोज काही ना काही गोष्टी व आम्हाला शिकवत होते. बोला जे कवीचा शेवटचा दिवस लय चांगला गेला आजचा दिवस. आज आमचा सगळ्यांचा लास्ट दिवस आहे शाळेमध्ये. शाळेनं आम्हाला सगळं शिकवलं. बोलायचं नाही, आवाज बोलायचं आम्हाला शिकवले एकमेव म्हणजे आमचे एलाले मॅडम. आम्हाला एलाले मॅडमने सगळं शिकवलं, कसं राहायचं कसं नाही. मारलं पण त्यांनी शिकवलं. नर्सरीपासून आहे शाळेनं मला खूप काय काय शिकवलं. आज आपला शेवटचा दिवस आहे. हा दिवस खूप छान गेला. आमच्या विषयी
इयत्ता पहिलीपासून शिकतोय आणि पहिलीपासून ते 10वी पर्यंतचा प्रवास हा खूप छान होता. सर्वांनी मला मार्गदर्शन देखील दिलं. माझे नाव ऋषिकेश भोसले. मी या शाळेत पहिलीपासून शिकतो. 2016 ते 2005 पूर्ण 10वीच्या वर्षावर सगळ्या शिक्षकांनी व आम्हाला चांगले मार्गदर्शन केले. इयत्ता पहिलीमध्ये शाळेत आलो आणि आज माझा शाळेचा शेवटचा दिवस आहे. माझं नाव हरिओम पाटील. मी या शाळेत 9वीपासून आलेलो आहे. मला सर्व शिक्षकांनी चांगलं मार्गदर्शन केले आहे. आज आमचा निरोप समारंभ व सुविचार दिन. आज कळालं आम्हाला शिक्षक कसं शिकवत आहेत व वर्ग कसं शांत ठेवायचा हे आज आम्हाला समजलं आहे. कृष्णाजी कसबे. मी या शाळेत पहिलीला आलो होतो. पहिलीपासून ते माझा 10वीपर्यंत प्रवास हा खूप छान गेला. ते शांत बसले नाहीत पण खूप कष्ट करून त्यांना शांत बसले. शिक्षक खूप चांगले आहेत व त्यांनी आम्हाला मोठे होण्यासाठी वेगवेगळे मार्गदर्शन दिले. चांदूर सर हे खूप छान शिक्षक आहेत. त्यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन दिले. कठीण काळात त्यांनी आम्हाला साथ दिले. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सत्यम चांगले. मी या शाळेत इयत्ता नर्सरीपासून ते 10वी या वर्गात शिकत आलेलो आहे. मला हा वेळ कसा गेला हे समजलंच नाही. मी माझ्या सर्व मित्रांसोबत हा वेळ कसा घालवला व कसा हा वेळ व्यक्त केला मलाही माहीत नाही. या शाळेतील सर्व शिक्षकांनी आम्हाला चांगले प्रोत्साहित केले व मार्गदर्शन केले, त्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. सांडू सरने 10वीच्या वर्गात आम्हाला चांगले प्रोत्साहित केले व अडचणीच्या काळात त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केले. आमच्या चुका सांगितल्या त्यासाठी मी त्यांना तरी मी सर्व शिक्षकांनी मला आशीर्वाद द्यावा व पुढील प्रवासासाठी मला प्रोत्साहित करावे अशी माझी विनंती. धन्यवाद. शिकतो. पहिली ते 10वीपर्यंत माझा आजचा हा शेवटचा दिवस आहे. मला शाळेने व शिक्षकाने खूप मार्गदर्शन दिले. आजचा दिवस माझा खूप चांगला गेला. आज जेवढा आनंद झाला तेवढा मला कधीच आनंद झाला नव्हता. शाळेत 5वीला आलो होतो. माझे आवडते शिक्षक हे सांडू सर आहेत. ते आज माझा शाळेचा रास्ता आहे. म्हणजे तुमच्या ते किती बदमाश पण आहेत. गुरुज आहेत त्याला.
पाहिजे. बरोबर आहे. मी या शाळेत पहिलीपासून शिकत आहे. या पहिलीपासूनचा प्रवास खूप चांगल्या प्रकारे गेला. माझं नाव बेंबडे कृष्णा. या शाळेमध्ये सिनियर के जी आलो होतो. त्यानंतर त्यावेळेस आमचे क्लास टीचर मस्के मॅडम होते. पहिलीपासून आहे. पहिलीपासून ते 10वी पर्यंतचा माझा ही प्रवास खूप चांगला होता. मॅडम वसमतकर मिस यांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले. तर मी यांचा मनापासून आभार. आजचा निरोपाचा दिवस म्हणजे 10वी सोडून जातो आहे आम्ही आता. मी जवळपास या शाळेमध्ये 8वीला आलो. आता निरोपाचा दिवस म्हणजे या शाळेला आम्ही निरोप देऊन आमच्या आयुष्याच्या पुढल्या जीवनाला जात आहे. धन्यवाद. नमस्कार. माझे नाव अमन हनुमंत. बोलू नका आपसात. हा काय बोलतोय तरी ऐका. नमस्कार. माझे नाव अमन हनुमंत कांबळे. मी या शाळेमध्ये 2रीमध्ये आलो. पुढे आलो. माझं नाव चंद्रकांत हलकरे. मला खूप इच्छा होती सेवक बनायची. तर आलो. 3री ते 10वीचा प्रवास हा खूप जलदगतीने गेला व त्यामध्ये मला खूप चांगले शिक्षण आहेत गोस्वामी. मी आता 10वीमध्ये आले होतो. तर मला सर्व शिक्षकांनी प्रोत्साहन केल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. मुख्याध्यापक व शिक्षकवृंद आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा प्रवास छान वाटला. आज आमचा 10वीचा निरोप समारंभ दिवस आहे. त्यामुळे मला प्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. माझे नाव तळेगावी सायली चंद्रकांत. पहिली ते 10वी सर्वांना माझा नमस्कार. इयत्ता पहिली ते 10वी या तसंच त्यासोबत निरोप समारंभाचा दिवस आहे. हे बोलताना दुःख होत आहे, कारण होते मी शाली पुन्हा एकदा आभार मानतो. या 10 वर्षाच्या प्रसंगात आपण कितीतरी आठवणी विषयाचं ज्ञान न देता आपल्या जीवनाविषयीचं ज्ञान दिलं. आपण जीवन कसं जगलं पाहिजे आहे किताबों से दोस्ती का अर्थ. आज शाळेत स्कूल डे व 10वीचा शेवटचा दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत. आज त्यांनी फक्त अभ्यास शिकवले नाही, तर त्याचा 10वी वर्गाची बदलले. मला 10वीचा वर्ग खूप चांगला गेला. सगळ्यात गमती गोष्टी चांगल्या गेल्या आणि आज आज आमच्या शाळेमध्ये स्वयंशासन दिन होता. म्हणजे आम्हाला शिक्षक बनून आजचा दिवस म्हणजे आम्हाला शिक्षकांचा अनुभव घ्यायचा होता की शिक्षक आम्हाला कसं शिकवतात. माझे नाव गायत्री गांगुले आहे. मी या शाळेत 6वी या वर्गात आले. 6वी ते 9वी हे 5 वर्ष कुठे आणि कसे गेले कळालेच नाही. या शाळेत सिनियर के जी पासून स्वयंशासन दिन साजरा केला आहे. त्यामध्ये मला आज मुख्याध्यापक म्हणून निवड केली आहे. मला आज कळलं आपल्या 1ली ते 10वीपर्यंत प्रवास कसा गेला हे मला कळाले नाही. शिक्षकांपैकी मनोगत म्हणून व्यक्त करण्यात संस्थेच्या सचिव प्रणिता लाले मॅडम यांना धन्यवाद. त्यांनी यावर्षी ही संधी दिली बोलण्याची, कारण गेल्या वर्षीची बॅच पुरे बघा फक्त 3 विद्यार्थी, जवळपास 50 विद्यार्थी यावर्षी बॅच